मी स्वाती. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनभरून स्वागत. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तुभ्य. तर आत्ता वाजलेलं इथं 6 ते रात्रीचं 10पर्यंतचं जे माझं रुटीन आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर आता सगळ्यात पहिलं पिहू जी आहे ती ट्युशनला गेलेली आहे आणि श्रीचे पप्पा दोघं पण बाहेर गेलेले आहेत, म्हणजे तिला सोडायला गेलेले आहेत. तर आजचा स्पेशल मेनू आहे. आज मी बनवणार आहे शिंगोळे. त्याला कोंडबळे पण म्हणतात. आमच्या लहानपणी आम्ही खूप आवडीनं खात होतो, माझी आई बनवत होती ते. तर आज मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग बनवूया आपण. म्हणजे साधारण 1.5 वाटी गव्हाचं पीठ आहे, 1 वाटी ज्वारीचं पीठ आहे आणि 1 वाटी डाळीचं पीठ आहे. तर भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे, थोडासा ओवा घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि ह्याच्यामध्ये मेन म्हणजे मी जिरे, मीठ आणि लसूण ह्याचं वाटण घेतलेलं आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी अद्रक पण ॲड करू शकता, पण मी केलेली नाही आहे. तर आता ह्याला काय करायचं, सगळं एकजीव पीठ जे आहे ते घट्टसर मळून घ्यायचे आणि पीठ जे आहे ते जास्त सैल असं मळायचं नाही, घट्टसर मळून घ्यायचं आहे आपल्याला. चला तर मग पीठ आपण तर सगळं साहित्य जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आणि नंतर ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये काय झालं आहे, थोडंसं मी म्हणजे डाळीचं पीठ जे आहे चणा डाळीचं ते थोडं जास्त घेतले, मला ते आवडतं त्याची टेस्ट त्याच्यामध्ये. तर आपण हे सगळं पीठ अगोदर मळून घेऊया. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जे मी लहानपणीचं काही गोष्टी माझी मम्मी मला खाऊ घालत होती त्या करत होते, म्हणजे त्या करताना मला माझ्या आईची आठवण येते आणि बालपणीचे दिवस पण आठवतात बरं का. म्हणजे लहानपणी कसं असं आई शेताला जायची आणि माझी दिदी जी आहे ती अशा पदार्थ बनवायची आणि आम्ही सगळेजण बसून असं वरांड्यामध्ये जेवण करायचं. तर खरंच अगोदरचं जीवन आत्ताच्या जीवनापेक्षा खरंच भारी होतं बरं का. म्हणजे पहिलं कसं TV नव्हती, मोबाईल नव्हता, त्याच्यामुळे मग आई वडील पण मुलांसोबत जास्त वेळ घालवायची, त्याच्यामुळे भारी वाटत होतं ते. आता सगळं मुलांची, आता मेन गोष्ट म्हणजे मुलांची शाळा पण आहे थोडी जास्त, पुन्हा परत मुलांना ट्युशन असते, त्याच्यामुळे मग ते ट्युशन स्कूल. पीठ मळून झालेलं आहे आणि त्याला 10 मिनटं आपल्याला सेट होण्यासाठी सोडून द्यायचे. तोपर्यंत कढईमध्ये मी 4 तांबे पाणी घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल पण ॲड करायचं आहे, 1 पळी, आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालताना इथं आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण की आपण अगोदर पिठामध्ये मीठ घातलेलं असतं, त्याच्यामुळे इथं थोडंसं कमी प्रमाणात मीठ जे आहे ते घालायचं आणि त्याच्यावरती मोठ्या गॅसवरती त्याला झाकण ठेवून, म्हणजे झाकण ठेवलं तरी चालेल, म्हणजे झाकण ठेवलं तर पीठ जे आहे म्हणजे पाणी जे आहे ते पटकन उकळतं. आणि इकडं मी शिंगोळे बनवायला घेतलेले आहेत. तर एका वाटीमध्ये मी अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे आणि जे शिंगोळ्याचं पीठ आहे तीच मी पीठ त्या वाटीमध्ये टाकलेलं आहे. तर मी ही वाटीमध्ये पीठ का टाकलेलं आहे हे नंतर मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिलं म्हणजे पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला शिंगोळे जे आहेत ते अर्ध्या पिठाचे बनवून घ्यायचे असतात. थोडंसं फास्ट प्रोसेस करायचं. आणि शिंगोळे बनवताना एक गोष्ट आठवलेली, कारण की आम्ही घरामध्ये पहिलं कसं सिगडी असायची आणि त्या सिगडीवरती हे सगळं काम व्हायचं. तर पाणी आदान करायला सिगडीवरती ठेवायचं आणि बाहेर वरंड्यामध्ये येऊन सगळ्यांनी मिळून मस्त असे ते शिंगोळे बनवायचे आणि त्यावेळेसचा आनंद जो आहे तो वेगळाच असतो बरं का. जसे जसे ते शिंगोळे होतात तसं तसं ते खायला पण चालू करायचं, म्हणजे थोडंसं दे दीदी, दीदी थोडंसं दे, असं तिच्या मागं लागायचं आणि ती खूप प्रेमानं सगळ्या गोष्टी करत होते बरं का. एक मोठी बहीण म्हणजे आपली एक आईसारखीच असते. शिंगोळे बनवून शिजायला टाकले, तोपर्यंत लगेचच म्हणलं आपण भांडे जे आहेत ते पण घासून घ्यावे. आणि हे सगळं जे आहे ते मी रोजच करते, म्हणजे कसं आहे वेळेमध्ये काम पण होऊन निघतं आणि जेवण झाल्यानंतर जास्त भांडे घासावे लागत नाहीत आणि किचन वट्टा जो आहे तो पण स्वच्छ राहतो. आणि घरामध्ये जर आपण प्रत्येक गोष्ट वेळेच्या वेळी केली तर घरामध्ये जास्त पसारा पण होत नाही, राडा पण होत नाही. स्पेशली माझ्यावरून सांगते मी. तर आत्ता वाजलेले तर 7 आणि स्वयंपाक जो आहे तो झालेला आहे, फक्त तडका द्यायचा बाकी आहे शिंगोळ्यांना. तर आता मला देवाला दिवा लावायचा आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे 7 वाजलेले आहेत, कंप्लीट 1 तास लागलेला आहे. तर आपण सगळ्यात पहिला अगोदर बाहेरची लाईट जी आहे ती लावून घेऊया पार्किंगमध्ये.
नंतर मग मी काय केलेलं आहे, देवाला दिवा लावलेला आहे आणि आरती करायचं काम होतं चालू. आणि कसं आहे माहिती आहे का, सकाळी किंवा संध्याकाळी जसा वेळ भेटेल तसं थोडंसं देवघरामध्ये बसून देवाचं नामस्मरण घ्यायचं. ह्याच्यामुळे मन प्रसन्न राहतं आणि घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं. म्हणजे माझ्यावरून सांगते, मला ह्या सगळ्या गोष्टी केल्या तरच मनाला शांत वाटतं. म्हणजे काहीतरी राहिल्यासारखं वाटतं, एकदम असं करमत नाही, कधी कधी असं होतं. देवपूजा म्हणजे देवाला दिवा, तुळशीला दिवा लावलेला आहे. आणि नंतर ज्या वाटीमध्ये मी शेंगुळ्याचं पीठ ठेवलं होतं मी त्या पाण्यामध्ये ते पीठ जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स केलं. आणि नंतर शेंगुळे जे आहेत ते शिजत आल्यानंतर ते मिक्स केलेलं जे पिठाचं मिश्रण असतं ते मी ह्या शेंगुळ्याच्या कढईमध्ये टाकलेलं आहे. याच्यामुळे काय होतं, शेंगुळ्यामध्ये एक वेगळीच चव येते बरं का. म्हणजे पाणी पाणी छान लागतं त्याच्यामधलं. जे मी लहानपणीचं बोलत होते तेच मी आता बोलून दाखवत आहे इथं. ते लिक्विड टाईप होतं आणि छान लागतं. नंतर मग एका बाउलमध्ये 2 पळ्या तेल घेतलेलं आहे, जिरे टाकलेले आहेत, 1 चमचा म्हणजे लसूण टाकलेलं आहे, लसणाची पेस्ट. आणि ते सगळं व्यवस्थित असं तेलामध्ये तडतडून झाल्यानंतर त्या शेंगुळ्यामध्ये ते टाकून द्यायचं आणि परत ह्याला 15 मिनटं बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं. इथं पिहू आणि श्री दोघं पण खूप जास्त आवडीनं शेंगुळे किंवा धपाटे, डाळीतले फळं हे. पाऊस येतोय मस्त असा. आणि इथं तुळशीपुडी लागलेला दिवा जो आहे त्याला पण हलके पावसाचे थेंब लागत आहेत. तर त्याला मी उचलून येतो. मेन डोर जो असतो ना त्याच्या तिथे. तर आजचा आहे सुंदर असा मस्त असा पाऊस. नंतर मग पिहू ट्युशनमधून आलेली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त असं जेवण केलेलं. कसं आहे, 6 ते 7:30 किंवा 8 जास्तीत जास्त ह्या वेळेमध्ये मी माझा स्वयंपाक बनवून घेते. म्हणजे स्वयंपाक बनवून घ्यायचा आणि जे थोडेफार भांडे असतात ते भांडे घासून घ्यायचे आणि प्लस हिच्या उद्याच्या डब्याची तयारी मी आजच करून ठेवते. आणि मग आम्ही सगळ्यांनी मस्त असं मिळून जेवण केलेलं आणि नंतर मग उद्या सकाळची थोडीशी नाश्त्याची तयारी करून ठेवलेली आहे, म्हणजे ड्रायफ्रूट्स वगैरे भिजत घालणे. आणि नंतर मग सुंदर असं किचन आवरलेलं आहे. रात्री किचन आवरलं तर सकाळी प्रसन्न वाटतं किचनमध्ये यायला पण आणि स्वयंपाक बनवायला पण. नाहीतर मग कसं आहे माहिती आहे का, एक चिडचिड होते की बाबा किचन आवरायचं राहिले, स्वयंपाक बनवायचा, डब्बा बनवायचा. आणि आजचा व्हिडिओ एवढाच होता. भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तुभ्यं. बाय बाय. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा.